तिथे 15 वर्षात जर कामं झाली असती तर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असेल. परंतु नागपुरातले प्रॉब्लेम जसेच्या तसे आहेत. परंतु नगरसेवकाची तिकीट ज्याला दिली त्यांनी लोकांनी ज्या मतं दिलं त्या मताला जागावं, त्यांच्या कामासाठी रात्रंदिवस एक करावा असे उमेदवारच यावेळेस आम्ही शोधलेले आहे. काही उमेदवार असतात कुर्ता पैजामा घालून नुसती लीडरी करणारे, पण काही कार्यकर्ते असतात जे लोकांच्या कामासाठी तळमळ असते. नागपूरच्या विषयावर चर्चा झाली आहे आणि नागपूर शहरात ज्या 151 जागा आहे त्या जागांबाबत आमचे निरीक्षक माजी मंत्री रणजितबाबू कांबळेजी आणि सर्व विधानसभेचे उमेदवार आमदार यांच्या सगळ्यांची बैठक झाली आणि आमचं 99% एका नावावर सहमती झालेली आहे. 1-2 नावं आहे त्याच्यावर आम्ही निरीक्षक साहेबांसोबत बसून तोडगा काढू आणि आमची यादी घोषित करू. विकास भाऊ, महायुतीची सामना असणार आहे नागपूरमध्ये. तुमची सत्ता होती मागच्या काळामध्ये, कसं बघता एकंदरीत समीकरण? समीकरण म्हणजे नागपूर शहर हे काही काळ आधी मी 2002मध्ये नागपूरचा महापौर काँग्रेसचा होतो. त्यानंतरच्या काळात ज्या 15 वर्षाचा वेळ मिळाला आणि त्या वेळेमध्ये जनतेच्या मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी जी संस्था असते आणि जनतेचा रोजचा संबंध असतो, तिथे 15 वर्षात जर कामं झाली असती तर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असेल. परंतु नागपुरातले प्रॉब्लेम जसेच्या तसे आहेत आणि म्हणूनच जनता यावेळेस काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आम्ही आमचे चांगले उमेदवार जे लोकांमध्ये राहून लोकांच्या कामासाठी धावते, जिंको व हारो, परंतु नगरसेवकाची तिकीट ज्याला दिली त्यांनी लोकांनी ज्या मतं दिलं त्या मताला जागावं, त्यांच्या कामासाठी रात्रंदिवस एक करावा असे उमेदवारच यावेळेस आम्ही शोधलेले आहे आणि आम्हाला पूर्ण भरोसा आहे की काम करणाऱ्या उमेदवाराला लोक मतं देतील. कारण काही उमेदवार असतात कुर्ता पैजामा घालून नुसती लीडरी करणारे, पण काही कार्यकर्ते असतात जे लोकांच्या कामासाठी तळमळ असते, लोकांसाठी धावणारा, आपल्या प्रभागातच राहणारा अशा माणसांना आम्ही प्राधान्य देऊन लोकांच्या कामासाठी उतरवलं आहे आणि त्यामुळे आम्हाला वाटतं की यावेळेस आम्हाला चांगलं यश मिळेल. नागपुरासोबत युत्या आघाड्यांबाबतची चर्चा झालेली आहे. साधारणपणे खालच्या स्तरावरती जागा वाटप कशा पद्धतीने झालंय की मैत्रीपूर्ण लढती असणार? असं आहे की आता आम्ही आमचे इंटरव्ह्यू घेतले होते आणि 151 जागांमध्ये आम्ही आमचे उमेदवार डिसाईड करून ठेवले आहे. परंतु आमची UBT आणि राका शरद पवार साहेबांची आणि बहुजन आंबेडकर साहेबांची पार्टी यांच्याशी आमची वाटाघाटी चालू आहे. वंचित. विकास भाऊ, नागपुरामध्ये काँग्रेसमध्ये ज्याप्रमाणे गटातटाचं राजकारण आहे, तुम्हाला काय वाटतं, किती विश्वास आहे नागपूर महानगरपालिका तुमच्या हातात? नाही, मला वाटतं की नागपुरात आता कुठे गट दिसला. निवडणुकीची प्रक्रिया संपुष्टात येत आहे, कुठचाच गट नाही ना. आधी पार्लिमेंटरी बोर्डात आम्ही 10 मिनिटात जो विषय संपवला. नागपुरातली गटबाजी बंद झाली आहे. आम्हाला या निवडणुकीमध्ये लोकांच्या कामात येणारा उमेदवार हवा आहे. नेत्याच्या जवळ असणारा, नेत्याच्या मागे पुढे फिरणारा, त्याची बॅग उचलून पडणारा किंवा त्याच्या मर्जीतला असा नव्हे, तर त्याच्यात इलेक्टिव्ह मेरिट्स आहे आणि त्याची प्रामाणिक इच्छा आहे की मी माझ्या हाताने लोकांची कामं झाले पाहिजे, अशाच उमेदवाराच्या शोधात आम्ही. किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख पदावरून गच्छंती झाली आहे. कुठेतरी त्यांना फटका बसला सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि त्यांच्यामध्ये जो वाद सुरू आहे. हो, मला वाटते तोच आहे त्यांच्यातला जो वाद आहे की सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि जोरगेवार तिथे नव्यानं दुसऱ्या पक्षातून गेले आणि जो वाद झाला त्याचा फटका बसला असेल म्हणून त्यांची गच्छंती झाली असं मला वाटतं. गडकरी म्हणतायत की भाजपमध्ये एक उमेदवार म्हणजे एक पद आहे तर त्याच्याकरिता 50 उमेदवार आहेत, असं त्यांचं वक्तव्य होतं. मागच्या काळात फार गाजलेलं होतं. हो, आता सगळ्याच कार्यकर्त्यांना तिकीट मागण्याची हौस असते. एका प्रभागात 60,000 कार्यकर्ते असतात, त्याच्यातल्या 50 लोकांनी मागितलं तर वावगं काय आहे. स्थानिक पातळीवरती साधारणपणे तुमच्या युती आघाड्यांचं गणित नेमकं कसं आहे? कोणाला किती जागा सोडल्या आहेत की सगळीकडे स्वबळाचा तुमचा मुद्दा असणार आहे आणि मग मैत्रीपूर्ण लढत आहे? आणि असं आहे की नागपूरसाठी मी बोलेल तर मी नागपूर शहराचा अध्यक्ष आमदार आहे. मला वाटतं की नागपुरात आम्ही पूर्ण दारं ओपन ठेवलेली आहे. राष्ट्रवादी आणि आमची बहुजन वंचित आघाडी या सर्वांना सोबत घेऊन लढण्याचा आमचा निर्णय आहे
त्यांच्याशी तशी पॉझिटिव्ह चर्चासुद्धा सुरू आहे. किती जागा सोडल्यात? नाही, आतापर्यंत जागा सोडलेल्या नाही. त्यांनी प्रस्ताव दिला आहे, आम्ही किती देऊ शकतो हे त्यांना सांगितलं आहे आणि मला वाटतं की त्याच्यावर बैठक होऊन मला तरी विश्वास आहे की नागपुरात आम्ही चौघं पक्ष मिळून लढू.